क्रू मेंबर्स असतील म्हणा, हे नवीन काहीतरी घेऊन येण्याच्या उद्देशानेच दरवर्षी ते वर्षभर विचार करतात की काय नवीन कन्सेप्ट देता येईल आपल्या खोपोलीकरांना. आणि तसंच तुम्हाला युनिकनेस ह्या वर्षी सुद्धा पाहायला मिळेल, जसा आतापर्यंत युनिकनेस तुम्ही पाहिलेला आहे. आणि मी जेव्हापासून खोपोलीत बघतीये हा महोत्सव सुरू झालाय तेव्हापासून दरवर्षी आम्हाला रस्त्याला येता जाता लोक भेटतात आणि आम्हाला पार्टिसिपेट करायचंय असं आम्हाला सांगतात वर्षभर की दादा तुम्ही शो कधी ऑर्गनाईज करणार आहे, आम्हाला सांगा कधी शो ऑर्गनाईज करणार आहे. जेव्हा आम्ही कधी म्हणतो की आपण एक वर्ष गॅप घेऊन पुढच्या वर्षी अजून छान पद्धतीने करूयात, पण आम्हाला लोकांकडून असा रिस्पॉन्स मिळतो की नाही ह्या वर्षी करा, आम्हाला पार्टिसिपेट करायचंय. आणि फक्त खोपोलीतून रिस्पॉन्स नाही, हा अलिबाग, पेण, वाशी, पनवेल, लोणावळा, पुणे, पिंपरी चिंचवड अगदी अशा लांब लांबच्या एरियापासून आम्हाला तो रिस्पॉन्स आहे. आणि खरंच खूप छान वाटतं. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही तो युनिकनेस कंटिन्यू ठेवलाय, याचा सुद्धा अभिमान आहे. आणि वेगवेगळे सरप्राईज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आहेतच. तर मी सगळ्यांना विनंती करेन की खोपोलीतून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हा शो पाहण्यासाठी यावा. धन्यवाद साहेब हा प्रश्न विचारल्याबद्दल. खोपोली शहरामध्ये आपल्याकडे काव्यांजली जी सिरियल आज कलर्स मराठीवरती चालू आहे त्यातील कश्मीरा कुलकर्णी या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी ढोलकी या सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेले. त्याचबरोबर गश्मीर महाजनी यांच्याबरोबर त्यांनी कॅरी ऑन मराठ्यामध्ये त्यांनी मूळ महत्वाची भूमिका म्हणजेच अभिनेत्री त्यामध्ये सुद्धा त्या आहेत, तर त्या या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर सौंदर्य सृष्टीमधल्या म्हणजेच आपण ज्या फॅशन इंडस्ट्रीमधील विविध मिस टायटल्स मिळवलेले जसं की मिस पिंपरी चिंचवड आहेत, मिस पुणे आहेत, मिस मुंबई आहेत, त्या स्पर्धकाच्या जजेस म्हणून या ठिकाणी येणार आहेत.